महत्त्वाचे वाक्प्रचार, अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा ते पाहणार आहोत. पहिला वाक्प्रचार आहे कळी खुलणे. याचा अर्थ आहे आनंदित होणे. वाक्यात उपयोग आहे प्राजक्ताला तिच्या आईने नवीन ड्रेस आणल्यामुळे तिची कळी खुलली. पुढचा वाक्प्रचार आहे उखळ पांढरे होणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप फायदा होणे. वाक्यात उपयोग पहा. वामनरावांच्या हापूस आंब्यांना दुप्पट भाव मिळाल्यामुळे त्यांचे उखळ पांढरे झाले. आभाळ कोसळणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मोठे संकट कोसळणे. वाक्यात उपयोग पहा. यावर्षी सुगीच्या दिवसात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले. पुढील वाक्प्रचार पहा. अंगाची लाही लाही होणे. अर्थ आहे अतिशय संताप होणे. याचा आता आपण वाक्यात उपयोग पाहूया. 7 दिवस झटून बनवलेला मातीचा किल्ला कुत्र्याने खराब केल्यामुळे रोहनच्या अंगाची लाही लाही झाली. वाक्प्रचार आहे कान उघडणी करणे. अर्थ पहा चूक दाखवणे. प्राचीने गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे सरांनी तिची कान उघडणी केली. अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग करू शकतो. पुढचा वाक्प्रचार आहे केसाने गळा कापणे. अर्थ आहे घात करणे. वाक्यात उपयोग पहा. सदाशिवरावांनी अनोळखी